घोडेपीर दर्ग्याची मध्यरात्री तोडफोड, तीनही संशयित ताब्यात, जेसीबी जप्त। नगर येथील सय्यद घोडेपीर दर्ग्यावर मध्यरात्री समाजकंटक अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले, तसेच तोडफोडीत वापरलेला जेसीबी जप्त केला। ही घटना 24 ऑगस्ट रोजी पहाटे 2:45 दरम्यान घडली। फिर्यादी वसीम रऊफ खान राहणार देशपांडे हॉस्पिटल जवळ यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार पिवळ्या जेसीबी आणि निळ्या चेतक स्कूटरवरून आलेल्या अज्ञातांनी दर्ग्याची तोडफोड केली। घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतः हजर राहून परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले। पुढील तपास पोलीस करत आहेत। आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे, त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली आहे। त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। जो जेसीबी वापरलेला आहे तो जेसीबी पण जप्त करण्यात आलेला आहे। याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत। सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवणे अशा प्रकारचं आवाहन याद्वारे आम्ही करत आहोत। धन्यवाद।